नाश्ता आणला होता तुमच्यासाठी. नेत्रावर विश्वास बसायला लागला ना तुझा. ऐक ऐक नेत्राचे प्रताप. घ्या ना. आणि आज दुपारी सगळ्यांबरोबर जेवायला याल ना. मला खरं तर तुमच्याशी जरा बोलायचं होतं, पण आधी तुम्ही खाऊन घ्या, मग आपण बोलू. घ्या. आत्ताच बोल काय ते. नाही, तुम्ही आधी खाऊन घ्या मग बोल. कुणीही येणार नाहीये. आत्या, तुम्ही देवी आईच्या भक्त आहात. देवी आईने तुम्हाला वरदान दिलंय, दिव्य शक्ती दिली आहे. आणि मला माहिती आहे तुमची देवी आईवर मनापासून श्रद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला माहीतच असेल की देवी आई तिच्या भक्ताला सुखात ठेवते. आणि जो कोणी चुकीचा वागतो त्याची देवी आई कधीच गय नाही करत. देवी आईने आजोबांची सुद्धा गय नाही केली आत्या. आजोबांनी मनोरमा आजीवर जो काही अन्याय केलाय त्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे. गेली कित्येक वर्ष ते शिक्षा भोगतायत. एक वेळ मरण आलं असतं तरी चाललं असतं, पण देवी आईने त्यांना जिवंत ठेवलं. तुम्ही बघताय ना, मृत्यूपेक्षाही भयानक शिक्षा भोगतायत होते. आता तुम्हीच विचार करा, देवी आईने आजोबांना शिक्षा दिलेली असताना त्यात जर तुम्ही काही केलं तर देवी आईचा कोप नाही का होणार? आणि तुमच्या चारित्र्यावर खुनी असल्याचा डाग लागेल. मनोरमा आजीने दिलेल्या शापाप्रमाणे आजोबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आत्या. जिवंत प्रेताप्रमाणे पडून असतात ते. मरण यातना भोगतायत. आत्या, मी या घरची सून म्हणून नाही, तुमची भाची म्हणून विनंती करते तुम्हाला. आजोबांच्या सुडाचा विचार मनातून काढून टाका. तुमच्यामुळे जर का आजोबांचं काही बरं वाईट झालं ना, तर तुमची यातनं कधीच सुटका होणार नाही. आणि आता कुठे मला माझ्या आत्या भेटल्यात. मला तुम्हाला गमवायचं नाहीये. तुम्हाला काही झालं ना तर मला नाही सहन होणार. मी हवं तर तुमचे पाय धरते, पण आजोबांचं सूड घेण्याचा विचार मनातून काढून टाका. आजोबांचा जीव नका घेऊ. बरेच दिवस झाले मला तुमच्याशी बोलायचं होतं, पण मला तुमची बाजू सुद्धा कळत होती. तुमचं मन समजतंय मला. मला माहिती आहे तुम्ही खूप भोगलंय, पण आता खरंच माझा नाईलाज होता म्हणून मला बोलावं लागलं. इतके दिवस माझ्या मनातही द्वंद्व सुरू होता. मला कळत नव्हतं काय करायचं, पण आता चित्र स्पष्ट झालंय.
पटतंय मला तुझं. माझ्या आईच्या गुन्हेगाराला देवी आईने शिक्षा केली. मग आता मी का त्याला शिक्षा करू? जा तू आता. कामं असतील ना, खाऊन घेईन मी. खूप भूक लागली आहे. बोल नेत्रा. हॅलो साहेब. साहेब साहेब खूप खूप आनंदाची बातमी आहे. काय झालं? इंद्राणी आत्याने त्यांच्या मनातला विचार काढून टाकलाय. म्हणजे? म्हणजे ते आता आजोबांना काही करणार नाहीत. त्या आजोबांच्या जीवाला कोणतीही हानी पोहोचवणार नाहीत. नेत्रा, आर यू सिरियस? हो साहेब. साहेब त्यांना पटलंय की आजोबांची अशी अवस्था हीच त्यांना देवी आईने दिलेली शिक्षा आहे. त्यामुळे ते आता आजोबांना काही करणार नाहीत. नेत्रा, हे सगळं फक्त तुझ्यामुळे पॉसिबल झालंय. नाही साहेब, माझ्यामुळे काही नाही झालंय. सगळं सगळं देवी आईमुळे झालंय. थँक्यू सो मच नेत्रा. साहेब तुम्ही थँक्यू काय म्हणताय? कारण थँक्यू शिवाय दुसरं बोलण्यासारखं काही नाहीये माझ्याकडे आता. साहेब तुम्ही आता कामात असाल ना, तुम्ही आता काम करा. आपण संध्याकाळी तुम्ही आलात ना की मग निवांत बोलू, ठीक आहे? आणि संध्याकाळी तुम्ही आलात ना घरी की मग तुम्ही सुद्धा भेटा इंद्राणी आत्यांना. हो. ठेवते. बाय. काय झालं? बाबा, मी म्हणालो होतो ना तुम्हाला, जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणून. बाबा, तुम्ही आता इंद्राणी आत्याला काही करण्याची गरज नाहीये. आत्या? नेत्रा आत्या म्हणते ना, म्हणून मीही आत्या म्हणालो. बट एनिवे, नेत्राचं इंद्राणी आत्यांबरोबर बोलणं झालंय. इंद्राणी आत्या आपल्या घरात काहीही चुकीचं करणार नाहीयेत आता. त्या आजोबांबरोबर काहीही चुकीचं करणार नाहीयेत. आजोबा आता सेफ आहेत. इंद्राणीने सांगून काय होणार आहे? ती सगळं रुपालीच्या म्हणण्यानुसार करते. पण नेत्रा असं का करते? तिला सगळं माहिती असून सुद्धा ती इंद्राणीवर कसा विश्वास ठेवते? मलाच काहीतरी करायला हवं. बाबा प्लीज, तुम्ही इंद्राणी आत्यासाठी जो मार्ग निवडला होता त्याची काही गरज नाही आता. बघूया. बघूया म्हणजे? जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. आपल्या घरातलं टेन्शन कमी होतंय. मी आलो जरा. मला एक महत्वाचं काम आठवलंय, ते करून आलो. ओके. थँक्यू सो मच माझे डोळे उघडल्याबद्दल.
मी बोलले होते तुला, रुपाली म्हात्रे, जे माझ्या समोर घडतं ते तर मला दिसतंच, पण जे घडत नाही ना ते सुद्धा दिसतं अगदी लख्खपणे. आणि म्हणूनच इतकी वर्ष राजाध्यक्षांच्या घरावर राज्य केलं मी. ती नेत्रा आली आणि सगळंच असो. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली असेल ना की मी म्हणेन तीच पूर्व दिशा, हे लक्षात ठेवायचं आता. पण इंद्राणी, तुझी एक गोष्ट खटकली हं मला. कुठली? नेत्राला काहीच बोलली नाहीस तू. मुद्दाम. म्हणजे तिने माझ्या पाठीत वार केला ना, मग आता मीही तेच करणार. तिला मुद्दामच गाफील ठेवलं मी, आणि ती गाफील राहिल्यामुळे फायदा आपलाच होणार आहे. ते आहेच. आज रात्री आपलं काम होईल ना? बघते म्हणजे बघूया. म्हणजे ती मनीषा नर्स ती फोन उचलत नाहीये, पण काम होईल, तू काळजी करू नको. जाणार आहे कुठे ती? करेल ती. ठीक आहे. मग आज रात्रीच खेळ संपला पाहिजे. पद्माकरचा सुद्धा आणि नेत्राचा सुद्धा. इतकी वर्ष इंद्राणी मनामध्ये सूडाची भावना घेऊन जगली. ती तिचा सूड पूर्ण केल्याशिवाय आता शांत बसणार नाही असं वाटत असतानाच तिने पद्माकर राजाध्यक्षांना माफ केलं. बाळा, एवढा मोठा गुन्हा माफ करायला खरंच फार मोठी हिंमत लागते ग. ती इंद्राणीने दाखवली. हो आबा. मी त्यांना माफ करू शकलो नसतो, पण इंद्राणीने आजवर जे काही भोगलंय ते अति भयंकर होतं. आणि अशा परिस्थितीनंतरही त्यांना माफ करणं म्हणजे खरंच इंद्राणी खूप मोठ्या मनाची आहे, मोठ्या धीराची आहे. खरं आहे आबा तुमचं. आबा, देवी आईची कृपाच झाली ना. आता तुम्ही तुमच्या भाचीला भेटू शकता, तिला माया लावू शकता, तिला डोळे भरून बघू शकता. खरं सांगू बाळा, त्या दिवशी मी इंद्राणीला भेटलो ना, तेव्हा माझ्यासमोर माझी मनोरमाताईच उभी आहे असं सारखं वाटत होतं ग मला. इंद्राणीमध्ये मला सतत माझ्या मनोरमाताईचा भास होत होता. मी समजू शकते आबा. आता उगाच सारखं असं वाटतंय आधीच त्यांच्याशी बोलले असते तर किती बरं झालं असतं ना. नाही बाळा, प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ असते, आणि योग्य वेळ आल्यानंतरच देवी आई सर्व काही घडवून आणते. तू इंद्राणीशी आधी बोलली असतीस तर हे कदापि शक्य झालं नसतं. बरोबर आहे तुमचं. बरं आबा, तुम्ही भेटायला येता इंद्राणी आत्यांना? त्यांना खूप बरं वाटेल. नक्की येईना मी. उद्याच या, आणि येताना ना आईच्या हातचं काहीतरी खायला घेऊन या. हो बाळा, नक्की काहीतरी घेऊन येईना माझ्या भाचीसाठी. लवकर या, मी वाट बघेन. हो. तुला विचारते मी, माझं काम करायचंय की नाही करायचंय? तोंड उचकट. वेळ नाहीये माझ्याकडे तेवढा, आणि माझ्याकडे जो वेळ आहे ना तो तुझ्यावर नाही खर्च करायचा आहे मला. नसेल करायचं तर स्पष्ट सांग, मी बघते काय करायचं ते. हो मॅडम, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. गैरसमज? 4-4, 5-5 वेळा फोन केले तुला, उचलतच नाहीयेस तू. हो मॅडम, माझी मान आखडली. हे बघा, मानेचं हे असं झालंय. नर्स आहेस ना? असं केलं की मान सुटते, कळत नाही तुला? मान आखडली म्हणून किती दिवस त्या एक्सरे वाल्या मिलिंदला भेटायला गेली असतीस नाचत मान मोडत हॉस्पिटलमध्ये? मॅडम, कारण नको येता मला. मग तुझी मान आखडू दे नाही तर मोडू दे, मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. आज नाईट शिफ्टला वेळेवर यायचं. आजच काम झालं पाहिजे, कळतंय? हो हो मॅडम. जा, काय झोपा काढायच्या ते काढून घे, रात्री तयार राहा. आणि हो. देवी आई, मला नेत्राशी खोटं वागावं लागलं, पण माझ्याकडे दुसरा काय पर्याय होता? मला माफ कर, पण आता मला बोलते, ज्याने तुझा अपमान केला
ज्याने तुझ्या भक्ताला फसवलं त्या पद्माकर राज्याध्यक्षाचा लवकरात लवकर वध करण्यासाठी मला बळ दे. इंद्राणी आत्यांनी आजोबांना माफ केले. देवी आई, तुझे खूप खूप आभार. मी माझ्या आईच्या गुन्हेगाराला कधीच माफ करणार नाही. आणि तुला माहिती आहे, त्याचा वध केल्याशिवाय मी तुझ्या दर्शनाला वावुशीत सुद्धा येणार नाही. देवी आई, मी लवकरच इंद्राणी आत्यांना वावोशीत तुझ्या दर्शनाला घेऊन येईन. यापुढे त्यांच्या वाटेला चांगलं आयुष्य येऊ दे. का मला वाट पाहायला लावतेस? कधी मरणार आहे तो? मला त्याला मारून इथून निघायचंय. आत्या, उद्या आबा येणार आहेत तुम्हाला भेटायला. खरंच मलाही खूप इच्छा आहे माझ्या मामांना भेटायची. आलेच. बाबा, तुम्ही लवकर आलात आज? हां, जवळच काम होतं, ते संपलं लवकर म्हणून आलो. आणि थोडंसं म्हणजे घरी यावंसं वाटलं मला. तब्येत बरी आहे ना तुमची? हां, तशी बरी आहे. मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. बोला ना. आपण लॉनमध्ये जाऊन बोलूया. हो. मला प्लीज कॉफी आणशील? हो, मी येऊन येते. अद्वैत आणि नेत्राचं नक्की काय चाललंय हे शोधावं लागेल. थोडी लबाडी करावी लागेल, पण दुसरा काही मार्ग नाही. ते दोघे इंद्राणीबद्दल इतके पॉझिटिव्ह का झाले अचानक? ते शोधून काढावंच लागेल. बाबा, कॉफी. थँक्यू. तुम्हाला बोलायचं होतं ना काहीतरी? नेत्रा, मला अद्वैतने सगळं सांगितलंय. काय काय सांगितलंय त्यांनी तुम्हाला? हेच जे तुम्ही दोघांनी माझ्यापासून लपवले इंद्राणीबद्दल. नेत्रा, एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवूच कशी शकता? मी खूप दुखावलोय. मला माझ्या कानांवरती विश्वासच बसत नव्हता. अगं, कधी ना कधी हे मला कळणार होतच ना. मग का केलं तुम्ही असं? नेत्रा, मी आता काय करू? अशी शांत बसू नकोस, मला सांग. या सगळ्यातनं मी कसा बाहेर पडू? बोल ना. मला खूप त्रास होतो. बाबा, तुम्ही त्रास नका ना करून घेऊ. नाही म्हणजे मला माहिती आहे, असं नुसतं तुम्ही त्रास नका करून घेऊ म्हणणं अगदीच सोपं आहे. पण जे काही घडलं त्याला 40 वर्ष लोटून गेली आहेत. 40 वर्षांपूर्वी जे घडलं ते आपण बदलू शकतो का? नाही ना. मग तुम्ही नका ना त्रास करून घेऊ. बाबा, आता इंद्राणी आत्यांनी सुद्धा सगळं विसरायचं ठरवलंय. आपण सुद्धा सगळं विसरून पुढे जायला हवं ना. उलट आता असा विचार करायला हवा की ह्या सगळ्यात इंद्राणी आत्यांनी किती आणि काय काय भोगलंय.
आपण त्यांना त्यांचे गेलेले दिवस परत नाही देऊ शकत, पण किमान त्यांच्या जखमांवर फुंकर म्हणून त्यांना आधार तर देऊच शकतो ना. या नव्या कळलेल्या नात्याला आपण न्याय द्यायला हवा बाबा. शेवटी काही झालं तरी इंद्राणी आत्या बहीण आहेत तुमच्या.